नमस्कार मित्रांनो, विण दोघातीलही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एखादा जबरदस्त असा कोणता ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. कारण आता मालिकेमध्ये खूपच असं भयानक वळण सुरू आहे. अंशुमनचं ठरलेलं लग्न तर मोडलेलं असतं. जाताना अनुष्काने त्याला चांगली शिकवणी दिलेली असते. यापुढे जर आता तू जर मला तोंड जरी दाखवलंस ना तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल आणि मी तुझ्या आयुष्यावर थुंकून जाते. तुझ्या आयुष्यामध्ये फक्त प्रेम तर कोणी करणार नाहीच, परंतु उरलं तर काय राहील तर फक्त एखादा अशी अवस्था तुझ्या वाटेला येईल की जी तुला भुगतासुद्धा येणार नाही. अंशुमनला खूप राग येतो. आता घरामध्ये इतका भयानक वातावरण निर्माण झालेलं असतं. मलिका आता पूर्णपणे म्हटलेली असते की माझ्या मुलाला फसवलं गेलं आणि ह्या स्वानंदीने चिंगीला हाताला धरून माझ्या मुलाचं लग्न मोडलं. आता मी शांत नाही बसू शकत. आता इतकं म्हणजे DNA चे रिपोर्ट हे कसे बदलते आता ह्या स्वानंदीला सुद्धा मी कळून देणार नाही. समोर मात्र तिला कसं तोंडावर आपटवते. नाही मी DNA चे रिपोर्ट आता इतके पैसे देऊन चेंज केले तर मी सुद्धा नावाची मलिका राजवाडे नाही. तेव्हा आता ती म्हणते की हे बघ समर, आज जे झाले ते झाले. कारण आज मात्र जी आबरू चव्हाट्यावर जायला नको होती ती तुझ्या बायकोमुळे चव्हाट्यावर गेली. तेव्हा समर म्हणतो की काकू, तू माझ्या बायकोला का सतत आरोप करत असते? तिने काय केलं? तिने तर जी सत्याची बाजू आहे तर ती बाजू मांडली. सत्याच्या बाजूने चिंगीला न्याय देण्याचा ठरवला आणि तू सतत तिच्यावर असे आरोप का करत असते? तेव्हा आता ही मलिका DNA चे रिपोर्ट जेव्हा बदलायला जाते आणि त्याच वेळेस मात्र DNA चे रिपोर्ट बदलताना स्वानंदी समरला घेऊन आणि काही पोलिसांना घेऊन तेथे येऊन रंगेहात मलिका आणि अंशुमन यांना कसं पकडते आणि शेवटी चेन कोणी चोरली होती ह्या सत्याचा उलगडा आता शेवटी स्वानंदीपर्यंत कसा होतो आणि चिंगीने असं कोणता व्हिडिओ जे तिने रेकॉर्ड केलेला आहे ऑडिओ, तर ते सगळं काही मात्र हे स्वानंदी सगळ्यांना दाखवते. हे आपण मात्र आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला विण दोघातीलही तुटेना या मालिकेचे डेली अपडेट्स पाहायला मिळतील. तेव्हा मित्रांनो हे बघा, आता घरामध्ये एकता भयानक वातावरण सुरू असतं. सगळेजण शांत असतात, परंतु मलिकाचा कांगावा सुरू असतो. जे झालं ते मला अजिबात आवडलं नाही आणि समोर तू तर फक्त तुझ्या बायकोची बाजू घेतोस. ती स्वानंदी या घरात आल्यापासून तू पूर्णपणे आमची जबाबदारी घ्यायला विसरलास. तुला फक्त आणि फक्त तुझी बायको स्वानंदी दिसते. आत्तापर्यंत आम्ही या घरासाठी इतकं सर्व काही केलं, तुझ्या भरोशावर आम्ही या घरात राहिलो, परंतु आम्ही आमचा हक्क मागितला नाही. पण आज माझ्या मुलाच्या वाट्याला सुख आलं होतं, ते सुद्धा तुझ्या बायकोला दाखवलं नाही. ठीक आहे, मी तरी माझ्या मुलाची म्हणजे खात्री देते की माझा मुलगा असं करू शकत नाही. त्यामुळे समर मला असं वाटतं की आता DNA टेस्ट झालीच पाहिजे, कारण ह्या चिंगीवर माझा विश्वास नाही. स्वानंदी आणि चिंगी हाताला धरून काही पण करू शकतात, मला माहिती आहे. तेव्हा समर म्हणतो की ठीक आहे, परंतु त्या अगोदर मला अंशुमनला हा प्रश्न विचारायचा आहे की अंशुमन तुम्हाला खरं सांगणार आहे की खोटं सांगणार आहे? आणि जर तुला खरं सांगायचं असेल तर मात्र तू जर खरं बोलला आणि जर DNA चे रिपोर्ट जर खरे आले तर यापुढे या घराशी आणि आमच्याशी असणारा कायमचा तुझा संबंध तुटलेला असेल. तेव्हा मलिका अंशुमनला खुणावते. अंशुमनला म्हणते की तू शांत राहा, कबूल होऊ नको. चिंगीला कसं आता धमकायचं आणि तिचा कसा बंदोबस्त करायचं हे मला माहिती आहे, त्यामुळे तू प्लीज आता काही ओरडू नकोस. त्यानंतर आता अंशुमन म्हणतो की मला चिंगीबरोबर काही बोलायचं आहे. तर स्वानंदी म्हणते की काय बोलण्याचं बाकी आहे? त्या दिवशीसुद्धा चेन तू चोरली होती आणि चिंगीला तू आरोप केले, चिंगीला आतमध्ये घेऊन गेला, चिंगीला धमकावलं, तिला धमकावून मात्र तिला शांत राहायला सांगितलं आणि तरीसुद्धा मात्र तो असं आज सगळ्यांच्या समोर चिंगीला बदनाम करतो. चिंगी, मग आज मी तुला सगळ्यांच्या समोर ही गोष्ट विचारते, त्या दिवशी तुला चेन कोणी आणून दिली होती आणि ती चेन तुझ्याकडे आली कशी? त्यावरती चिंगी म्हणते की हे बघा, ती चेन मात्र मी चोरली नव्हती आणि ती चेन मला अंशुमनने दिली होती. अंशुमनने ती चेन माझ्या प्रेमाची निशाणी म्हणून दिलेली आहे आणि आता तरीसुद्धा अंशुमन हे कबूल करत नाही. अंशुमन म्हणतो की नाही, चिंगी खोटं बोलते. चिंगी खोटं बोलते
तर चिंगी आता म्हणजे जेव्हा सांगायला जाते अंशुमन तिच्यावर धावून जातो आणि त्याच वेळेस मात्र आता स्वानंदीचे बाबा पुढे येतात आणि स्वानंदीचे बाबा पुढे येऊन मात्र आता जो काही खुलासा करतात तर त्या खुलास्यामध्ये मात्र आता चिंगी जी चोरली होती तर बाबा लगेच पुढे येऊन म्हणतात की ती चेन चिंगीने नाही तर अंशुमनने चोरली होती. समर राजवाडे जावई बापू, मी आत्तापर्यंत तुम्हाला हे खरं सांगतो कारण यामध्ये चिंगीची बिचारीची काही दोष नाही. ती गरीब आणि भाबडी मुलगी आहे. त्या दिवशी मी ऑफिसमध्ये तुम्हाला भेटायला बोलावलं होतं आणि त्याच दिवशी मात्र अंशुमन ऑफिसमध्ये होता आणि अंशुमन ऑफिसमध्ये असताना मात्र त्याने ही चैन चोरली होती. मी त्याला रंगेहात पकडलं होतं आणि हे सर्व सांगण्यासाठी मी तुमच्या घरी येत होतो. पण माझा या अंशुमने मला ढकलून दिलं, मला धक्का देऊन दगडावर आपटवलं आणि मला जो काही अपघात झाला तो सगळा कारणीभूत मात्र अंशुमन आहे. हे सगळं सत्य ऐकल्यानंतर समर तर आणखीनच हादरतो. आता हे सगळं काही सांगितल्यानंतर बाबा आता पुढे म्हणतात की याने माझ्या स्वानंदीला सुद्धा मारण्याची धमकी दिली आहे. जावई बापू, मला असं वाटतं की माझ्या मुलीच्या जीवाला धोका आहे. प्लीज तुम्ही काही करून या अंशुमनपासून माझ्या मुलीला वाचवा कारण हा नराधम कोणत्याही थराला पोहोचू शकतो. आज त्याने माझी अवस्था अशी करून मला हॉस्पिटलमध्ये सुद्धा येऊन याने धमकावलं होतं. आता हे ऐकल्यानंतर समरला फारच राग येतो. समर म्हणतो की हे बघ अंशुमन, तुला मी प्रॉपर्टीतून तर बेदखल करतोच, परंतु आज मात्र चिंगीला तिचा हक्क मिळायला पाहिजे. काही झालं तरी आता तुला कबूल व्हायचं नसेल तर DNA टेस्ट झालीच पाहिजे. तेव्हा लगेच आता चिंगी म्हणते की हो ठीक आहे. अंशुमन चिंगीला जरा बाजूला घेऊन जातो तर स्वानंदी म्हणते की हे बघ चिंगी, तू त्याच्यासोबत जाऊ नको, तो तुला धमकवेल. तेव्हा चिंगी म्हणते की वहिनी फक्त ती खुणावते आणि मोबाईल मात्र तिचा सुरू असतो. तिने खिशामध्ये मोबाईल ठेवलेला असतो आणि मोबाईलमध्ये जे सगळं काही रेकॉर्ड करून घेत असते. तिला घेऊन आता अंशुमन जरा बाहेर येतो आणि चिंगीला म्हणतो की चिंगे, मी तुला सांगितलं होतं की तू कुणासमोर हे कबूल होऊ नको. मी तुला सांगितलं होतं मी कसं मॅनेज करणार होतो. काय गरज होती तुला सगळ्यांच्यासमोर तोंड उघडण्याची. चिंगी म्हणते की तुम्ही तर दुसऱ्या मुलीसोबत तिचंसुद्धा आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला होता आणि माझं तर केलंच होतं. पण आता ह्या बाळाचं काय, त्या बाळाचा तुम्ही विचार केलास का? माझ्या बाळाचा हक्क कोण देणार? अंशुमन म्हणतो की हो का, मग आता हे सर्व करण्याअगोदर समजायला हवं होतं. चिंगी म्हणते की यामध्ये मला भरीच कोणी पाडलं आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, त्या दिवशी स्वानंदी वहिनीच्या ड्रिंक्समध्ये तुम्हीच दारू मिक्स केली होती आणि त्या दिवशीच हे सगळं काही घडलं. आता हे सगळं काही चिंगीच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड होत असतं. म्हणजे आता एक एक सत्य येऊन सगळं काही बाहेर उघड होणार आहे. स्वानंदीच्या ड्रिंक्समध्ये दारू मिक्स तर अंशुमनने केली होती आणि त्या दिवशी अंशुमनने मात्र चिंगीसोबत हे सगळे काही गैरव्यवहार केलेले आहेत. आता हे सगळं काही झाल्यानंतर चिंगी म्हणते की मला एकही शब्द तुमच्याशी बोलायचं नाही कारण तुम्ही कोणत्या लायकीचा माणूस आहे हे मी चांगलं माझ्या डोळ्यांनी बघितलं. तर अंशुमन तिला धमकावतो आणि म्हणतो की हे बघ आता यापुढे जर तोंड उघडलंस तर मात्र मी तुला जीवे सोडणार नाही. तुला कुठे तुझा बंदोबस्त नाही करेल हे तुला कळूनसुद्धा देणार नाही. तुझ्या बाळाचं काही घेऊन बसलीस आणि ठीक आहे चल DNA टेस्ट करायची आहे ना, मग बघ मी तुला सगळ्यांच्या समोर कसं तोंडावर पाडतो. तेव्हा चिंगी बाहेर येते आणि चिंगी बाहेरून आता मोबाईलमधील हे रेकॉर्डिंग सगळ्यांना ऐकवते. सगळ्यांना ऐकल्यानंतर मात्र आता सगळ्यांना फार मोठा एक धक्काच बसतो. आता मात्र अंशुमन परत सगळ्यांच्या खाली मान घालून आतमध्ये निघून जातो. मलिका त्याच्या पाठोपाठ जाती. मलिका म्हणते की हे बघ तुला जे करायचं होतं शेवटी तू ते केलंस. मी तुला 1000 वेळेस सांगितलं होतं की जरा शांत राहा. आज हातातोंडाशी आलेला इतका मोठा प्रॉपर्टीचा घास तुझ्या घशातून खाली उतरला. बघ आता तुझ्याशी कोणतीही मुलगी लग्न तर करणार नाही, पण समरसुद्धा तुला प्रॉपर्टीतून बेदखल करेल. पण अगोदर मला आता तुला तर धडा शिकवायचा आहे, पण त्या स्वानंदीकडे आता तिची चांगलीच नांगे ठेचायची आहे कारण तिला मी सोडणार नाही. अशी तशी नाही सोडणार. तिने माझ्या अंशुमनचं लग्न मोडलेलं आहे आणि अंशुमन यापुढे कोणतंही कारस्थान करताना आता माझा एकदा सल्ला घेत जा. जर माझ्या व्यतिरिक्त तू काही कारस्थान केलीस तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. आता ह्या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं याचा विचार कर.
तेव्हा अंशुमन म्हणतो की मॉम आता तूच काहीतरी करू शकते. तेव्हा मलिका म्हणते की ठीक आहे, आता ते डॉक्टर माझ्या ओळखीचे आहे, काही झालं तरी त्या डॉक्टरच्या घशामध्ये मला करोडोंचा पैसा ओतावा लागेल आणि हे DNA जे रिपोर्ट आहे ते सगळे खोटे मॅनेज करावे लागेल, जेणेकरून तू ह्या बाळाचा बाप नाही हे सिद्ध होईल. तेव्हा आता अंशू म्हणतो की अगं मॉम काही पण कर, परंतु आता कितीही पैसे लागले तरीसुद्धा मी ते पैसे चोरायला तयार आहे, कारण समोरच्या ऑफिसमधून ते पैसे मी चोरतोय हे फक्त चिंगीला माहिती होतं. चिंगीने ते सगळ्यांच्या समोर सांगितले सुद्धा, पण आता मला आणखीन पैसे घ्यायचे आणि ते पैसे डॉक्टरच्या घशात ओतायचे आहेत. मलिका म्हणते की तू शांतच राहा, मी करते काय मॅनेज करायचं आहे ते. आणि मलिका त्याला खूपच रागवते, यापुढे जर आता काही चूक केलीस तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. आता हे सगळं काही झाल्यानंतर मात्र मलिका, अंशुमन हे सगळेजण मात्र आता जेव्हा DNA रिपोर्ट चेक करायला गेलेले असतात, परंतु स्वानंदीचं लक्ष असतं. स्वानंदीला माहिती असतं की आता येथे मलिका काकू माती खाणार आणि तिने तसं डॉक्टरांना मॅनेज केलेलं असतं. जर तुमच्याकडे कोणी रिपोर्ट बदलण्यासाठी आले तर मात्र सगळं काही पुरावेसहित तुम्ही म्हणजे ठेवायचं आणि त्यांना हो म्हणून आता हे रिपोर्ट आम्ही बदलतो असं दाखवायचं. आज मात्र मी सगळ्यांच्या समोर मात्र कसं यांचं आणखीन गुपित बाहेर काढते, कारण आज जे झालेलं आहे ते झालेलं आहे, पण समोर मात्र आता ह्या सत्याचा उलगडा तर व्हायलाच हवा, कारण आता वेळ वाया जायला नकोय, शेवटी सत्य हे बाहेर यायलाच हवं. तेव्हा स्वानंदी मात्र आता त्यांच्या अगोदर डोळ्यामध्ये तेल घालून सगळं काही सगळीकडे तिचं लक्ष असतं. ती असं दाखवते की तिने मात्र काहीच केलेलं नाही. आणि त्याच वेळेस मात्र आता जेव्हा मलिका, अंशुमन हे रिपोर्ट बदलायला तेथे डॉक्टरांकडे पैसे घेऊन जातात, स्वानंदीला आता माहिती असतं, स्वानंदीला माहिती असं असतं की डॉक्टरने स्वानंदीला फोन केलेला असतो आणि स्वानंदीला फोन करून सगळं काही सांगितलेलं असतं. आणि त्याच वेळेस मात्र आता समरला घेऊन स्वानंदी तेथे आलेली आहे आणि काही पोलिसांनासुद्धा घेऊन. अंशुमन, मलिका जेव्हा डॉक्टरांना धमकावून पैसे देऊन मात्र हे रिपोर्ट मॅनेज करण्यासाठी सांगतात, कारण ह्या बाळाचा बाप अंशुमन नाही असं दाखवण्यासाठी आणि हे रिपोर्ट देण्यासाठी सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र आता सगळ्या सत्याचा उलगडा होतो. समर पुढे येतो. सनकाने आता काकू आणि अंशुमन या दोघांच्या कानामागे देतो. काकूला म्हणतो की काकू, तुझ्याकडून मला ही अशी अपेक्षा नव्हती, तू ह्या थराला पोहोचशील हे मला वाटलं नव्हतं. तेव्हा मात्र आता सगळ्या सत्याचा उलगडा झालेला असतो. स्वानंदी म्हणते की मला माहिती होतं, मी ओळखून होते की हे सगळं काही होणार आहे, कारण या सगळ्याला मात्र आता म्हणजे कारणीभूत आहे तर फक्त आणि फक्त काकूने आपल्या मुलाला डोक्यावर ठेवलं आणि आज तरीसुद्धा या सगळ्यातून त्याची सुटका करण्यासाठी काकू ह्या थराला पोहोचल्यात. त्यामुळे शिक्षा तर काकूलाच व्हायला हवी, कारण मी सांगितलं होतं जर काकू तुम्ही काही प्रयत्न केलेस तर मी मागे पुढे बघणार नाही की तुम्ही काकू आहात म्हणून. त्यामुळे आज मात्र मी समोर ही सत्याचा उलगडा केलेला आहे. तेव्हा समर मात्र आता काकूला म्हणतो की काकू प्लीज, आता यापुढे माझा आणि तुझा काही संबंध नसेल. आत्तापर्यंत मी तुमच्यासाठी इतकं सर्व काही केले आणि तरीसुद्धा तुम्ही हे सर्व असं का केलंस, काय गरज होती तुम्हाला हे सर्व करण्याची. तेव्हा पोलिसांना आता म्हणतो की हे बघा, आता काही झालं तरी मात्र ह्या बाईला आणि ह्या अंशुमनला सोडू नका. तर समर स्वतः मलिका काकूच्या आणि अंशुमनच्या हातामध्ये बेड्या ठोकायला सांगतो. स्वानंदी म्हणलेले होते की काकू, तुम्ही जर काही उद्योग केले तर मी तुम्हाला पोलीस कंप्लेंटसुद्धा करेल, मी तुम्हाला धमकावलं होतं, वॉर्निंग दिली होती, पण तरीसुद्धा शेवटी तुम्ही त्या थराला जाऊन पोहोचलात. तेव्हा चलाक स्वानंदीने मात्र आता ह्या सगळ्यांना त्यांचं खरं रूप दाखवून समरचे डोळे उघडलेले असतात आणि शेवटी समरच्या मनात आपली प्रेमाची एक जागा निर्माण केलेली आहे. तर मित्रांनो, आता समर आणि स्वानंदी प्रेमाने एकत्र कसं येतात, त्यांच्या प्रेमाची आता एक वेगळीच झलक आता मालिकेमध्ये लवकरच आपल्याला कशी बघायला मिळते. तेव्हा सत्याला शेवटी वाचा स्वानंदीने फोडलेलीच असते. तर मित्रांनो, असे डेली अपडेट्स पाहण्यासाठी लवकरच आपल्या चॅनलवर या. धन्यवाद.